प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्र हो, काल महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुका आपण सगळ्यांनीच ते निकाल आज वाचले आणि काल पाहिले. काल सर्व चॅनल्सवर किंवा समाज माध्यमांवर हे निकाल ऐकवले गेले आणि आज आपण ते प्रिंट मीडियामध्ये अनेक दैनिकांमधून ते वाचले. काल दोन गोष्टी ज्या होत्या देशामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये चर्चेत होत्या. त्यातली पहिली साहजिकच महाराष्ट्र विधान परिषदेची 11 जागांकरिताची जी निवडणूक होती, ही निवडणूक चर्चेत असणं साहजिकच होतं. आणि दुसरी जी घटना होती की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 25 जूनला संविधान हत्या दिवस मनवण्याचं किंवा तो दिवस तसा स्मृतीत आणण्याचा एक त्यांनी निर्णय जाहीर केला. तर या विरोधात देशभरात जनमत निश्चितपणे विरोध करत आहे की संविधानाची हत्या म्हणजे नेमकं काय, हा एक वेगळा मुद्दा आहे, त्यावर आपण एक स्वतंत्रपणे बोलू. पण विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुका लागल्या. 11 जागांसाठी 11 उमेदवार दिले असते तर निश्चितपणे निवडणूक बिनविरोध झाली असती. पण निवडणुकीमध्ये महायुतीने 9 उमेदवार दिले आणि यामध्ये चुरस निर्माण झाली, कारण महाविकास आघाडीनेही आपले 3 उमेदवार दिले. महाविकास आघाडीकडे जर आपण एकंदरीत मतदान जर पाहिलं तर काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, CPM, समाजवादी अशा पक्षांना धरून जर आपण पाहिलं तर त्यांच्याकडे 69 मतं होती. विरोधात जी सभागृहात आपल्याला दिसतात MIMची 2, तर ती याच्यामध्ये नाही. 69 मतांच्या आकडेवारीत जर आपण पाहिलं तर साधारणतः 23 मतं प्रत्येक उमेदवाराला जर पहिल्या पसंतीची मिळाली असती तर हे विन झाले असते. कारण 23 मिळालेले उमेदवार राजेश विटेकर हे अजित पवार यांच्या गटाचे आहेत. पण तसं झालं नाही आणि भाजपने 5 उमेदवार दिले. 5 उमेदवार आणि भाजपचं आमदारांची संख्या जर पाहिली तर 23 पेक्षा सरासरी मतं त्यांना कमी येत होती. म्हणजे 5 उमेदवारांना भाजपची सरासरी मतं फक्त 20 जात होती. परंतु आवश्यकता होती 23 मतांची प्रथम पसंतीची. आणि भारतीय जनता पक्षाच्या 5 उमेदवारांना मिळून जर आपण पाहिलं तर त्यांची टोटल जवळपास 127 पेक्षा थोडी अधिक मतांची ती जाते. प्रश्न भाजपाचे किती निवडून आले, एकनाथ शिंदे गटाचे किती निवडून आले, अजित पवार गटाचे किती निवडून आले, हा महायुतीच्या संदर्भात नाही. प्रश्न आहे महाविकास आघाडी जी नुकतीच लोकसभा निवडणूक संपली आणि लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या आधारे निवडणूक लढवली गेली की संविधान वाचवणं, लोकशाही वाचवणं, या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली गेली. आणि या मुद्द्याने या देशामध्ये असा बदल घडवला की संविधान आणि लोकशाही जी धोक्यात आली होती ती धोक्यात जाण्यापासूनच वाचवली नाही तर भारतीय जनता पक्षाला बहुमतापासूनही भारतीय मतदारांनी रोखलं. इथं विचारांची लढाई सुरू झाली. ही विचारांची लढाई महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रत्येक ठिकाणी दिसेल अशी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा असते. आणि म्हणून महाविकास आघाडीने 3 उमेदवार दिले. त्यांचे सरासरी त्यांच्याकडे 69 आमदार होते. म्हणजे काँग्रेसचे 37, शरद पवार गटाचे 12 आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचे 16 आणि त्याच्यामध्ये समाजवादीचे 2, माकपचा 1, शेकापचा 1, अशा सगळ्यांची मिळून संख्या 69. आणि जर या महाविकास आघाडीने एक तात्विक भूमिका घेऊन संविधान आणि लोकशाहीच्या अनुषंगाने प्रयत्न केले असते तर कदाचित MIMचे 2 आमदारही कदाचित यांच्या बाजूने उभे राहू शकले असते. पण ही जरतरची गोष्ट आहे. प्रश्न काय होतो की काँग्रेसकडे 37 आमदार, दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे यांच्याकडे फक्त 38 आमदार, एक संख्या फक्त जास्त एकनाथ शिंदे यांच्याकडे. पण त्यांनी 2 उमेदवार दिले, दोन्ही निवडून आणले. काँग्रेसने 37 लोकसंख्या असताना एकच उमेदवार दिला. काँग्रेस ही बऱ्याच वेळा चुरशीची लढत लढते. गेल्या विधान परिषदेमध्ये आपण पाहिलं होतं की काँग्रेसने 2 उमेदवार दिले होते.
पहिल्या पसंतीचा उमेदवार काँग्रेसकडे चंद्रकांत हंडोरे होते, जे आता राज्यसभेमध्ये खासदार झाले, आणि दुसऱ्या पसंतीचे उमेदवार भाई जगताप होते. चंद्रकांत हंडोरे हे निवडून येतील असं छाती ठोकपणे सांगितलं जात होतं. राजकीयदृष्ट्या प्रसारमाध्यमांमध्ये त्यावेळी एकमेव त्रिवेज मीडियावर ॲडव्होकेट सुरेश माने यांची मुलाखत घेतली होती आणि त्यामध्ये ते हे म्हटले होते, त्याची क्लिप पण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाली होती, की 1 नंबर असणारे चंद्रकांत हंडोरे केव्हा 2 नंबर होऊन जातील कळणारही नाही. आणि प्रत्यक्ष निवडणुकीचे निकाल आले तेव्हा चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झालेला होता, भाई जगताप जिंकलेले होते. काँग्रेसकडून अनेक वेळा नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये मागे त्यावेळी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष असणारे बाळासाहेब थोरात यांचे भाचेच बंडखोरी करून उमेदवार झाले होते आणि त्यातून ते विधान परिषदेमध्ये आमदारही झाले. या सगळ्या बाबी काँग्रेसमध्ये सातत्यानं चालत आलेल्या आहे. आतापर्यंत चालत आलं होतं, चालवलं गेलं होतं, पण आता भारतीय लोकशाही आणि संविधान ज्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धोक्यात आला, असा काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यांपासून तर महाविकास आघाडी, इंडिया आघाडीने सर्व प्रचार केला आणि त्या प्रचाराचा परिणाम असा झाला की या देशातील सुज्ञ मतदार, लोकशाहीवादी, संविधानवादी मतदार आणि खास करून आंबेडकरवादी आणि मुस्लिम मतदार हे इंडिया आघाडीच्या बाजूने गेले. मग असं काय झालं की काँग्रेसमध्ये असणारे आमदार, कारण ते फुटले आहेत याविषयी आम्ही म्हणत नाही, मी म्हणत नाही, काँग्रेसचे आमदार फुटले हे स्वतः पृथ्वीराज चव्हाण हे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांचं मत व्यक्त करतात. कोण फुटले हे मी सांगणार नाही, परंतु जे फुटले त्यांच्यावर कारवाई होईल आणि त्यांची माहिती आम्ही हायकमांडना पाठवलेली आहे, असं स्वतः पृथ्वीराज चव्हाण म्हटले. पराभूत झालेले उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील यांनी विधान परिषदेच्या संदर्भात मतमोजणी सुरू असतानाच ते तेथून निघून गेले आणि त्यांनी एवढंच मत व्यक्त केलं, माझी 12 मतं मला मिळाली, काँग्रेसची मतं त्यांना मिळाली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कोण फुटलं, काय फुटलं, हा म्हणजे सभागृहातल्या नेत्यांना किंवा सभागृहातल्या सदस्यांना निश्चितपणे माहीत आहे. त्यामुळेच कोण फुटलं हे मी सांगणार नाही, अशी पृथ्वीराज चव्हाण जेव्हा प्रतिक्रिया देतात तेव्हा कोण फुटले हे माहीत आहे. आणि ते हेही म्हणतात की काँग्रेसच्या काही लोक फुटलेले आहेत. काँग्रेसचे आमदार किंवा काँग्रेसचे नेते अशा पद्धतीनं जर वारंवार फुटत असतील आणि लोकशाही प्रक्रियेची चिंता करत नसतील, लोकशाही तत्वांची चिंता करत नसतील, तर काँग्रेसची प्रतिमा जनमानसामध्ये त्यातून बिघडायला सुरुवात होते. आणि काँग्रेस सध्या देशभरात आणि राज्यातही ज्या आघाडीचं नेतृत्व करते आहे, इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी, यामध्येही काँग्रेस मोठा पक्ष आहे, काँग्रेस नेतृत्वस्थानी आहे. त्यामुळे या सगळ्या प्रक्रिया म्हणजे विधानसभा निवडणुकीला जर काँग्रेसला सामोरं जायचं असेल तर काँग्रेसला निश्चितपणे विधान परिषदेमध्ये फुटून निघालेल्या आमदारांवर कारवाई करावीच लागेल. अन्यथा काँग्रेसचेही खाण्याचे आणि दाखवण्याचे दात वेगळे आहेत, असा मेसेज, संदेश सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या मतदारांमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही. कारण मतदारांना गृहीत धरून ह्या सगळ्या ज्या काही प्रक्रिया होतात, जे मतदारांच्या मतांवर निवडून आलेले सदस्य नंतर सभागृहात गेल्यानंतर काय करू शकतात, हे 2019च्या नंतरच्या निवडणुकांमध्ये सभागृहामध्ये जे जे काही झालं ते सगळं जनतेने पाहिलेलं आहे. आणि म्हणून 2019च्या निवडणुकीच्या नंतर गेल्या 5 वर्षामध्ये सभागृहात जे काही झालं ते मतदारांचा विश्वास गमावणारा आहे. आणि याही निवडणुकीत जे झालं असतं, म्हणजे राजकारणामध्ये मुत्सद्दीपणा असतो, एकमेकांशी संवादही असतो. MIMचे 2 आमदार यांच्याशी संवाद महाविकास आघाडीने केला की नाही? सरासरी जर आपण पाहिलं तर 274 आमदार
विधानसभेमध्ये होते, 14 जागा रिक्त आहे. तो 274 सदस्य असलेल्या सभागृहामध्ये प्रत्येकी 23 प्रथम पसंतीची मतं मिळाली असती तरी जवळपास 11 सदस्य सगळ्यांचे निघाले असते. परंतु एक सदस्य यामध्ये टाकला आणि चुरस म्हणजे भाजपने तर अगोदरच म्हणजे 23 ऐवजी 24-25च नव्हे तर 26 ही त्यांची प्रथमदर्शनीची मतं त्यांनी ठरवून घेतली, अधिक सुरक्षित करून घेतलं. म्हणजे 26 पहिल्या त्यांच्या 4 उमेदवारांना 26 प्रमाणे मतं मिळाली आहेत. म्हणजे 26 प्रमाणे मतं म्हणजे ती 104 मतं. आता 103 त्यांची मतं सभागृहात, अर्थात ही प्रथम पसंतीची मतं 26 आहेत असं त्यामध्ये दिसतं, किंवा 24 असतील, काही दुसऱ्या क्रमांकाचे असू. पण या सगळ्या हिशोबात जाण्यापेक्षा या निवडणुकीने जो एक मेसेज बाहेर आला की महाविकास आघाडी जी पुरोगामी राजकारण करू पाहते आहे, जे परिवर्तनाचं राजकारण सांगू पाहते आहे, जे संविधानाच्या संरक्षणाचं किंवा संविधानाच्या रक्षणाचं आणि लोकशाहीच्या रक्षणाचं जे राजकारण सांगते आहे, त्या राजकारणाची तत्व पाळण्याची जबाबदारी त्यांच्या निवडून आलेल्या सदस्यांची अधिक आहे. आणि तेच होताना दिसत नाही. आणि हे होत का नाही? कारण गेली अनेक वर्षे काँग्रेसच्या या सगळ्या नेत्यांना ही सवय झालेली आहे की अशा प्रकारची कुठलीही बंडखोरी किंवा कुठलेही कृत्य आपण केलं तर आपलं काहीही होत नाही. आणि म्हणून ही जी प्रवृत्ती आहे ही निश्चितपणे बळावली आहे. आणि आता विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या मतदारांना आणि खास करून त्या मतदाराला की जो संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी लोकसभेमध्ये उभा ठाकला, त्या मतदाराला तुमच्या बाजूने वळवायचं असेल तर तुम्हाला या आणि अशा प्रकारची चूक करणाऱ्या सदस्यांच्या विरोधात कारवाई करावीच लागेल. हाच या विधान परिषद निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या 3ऱ्या उमेदवाराच्या पराभवाचा अन्वयार्थ आहे. किंबहुना असं बोललं जातं, म्हणजे राजकारणामध्ये सुंदोपसंधी असते, सूड असतो. जयंत पाटलांच्या संदर्भात अनेक गोष्टी झाल्या. म्हणजे एका बाजूला रायगडमध्ये शिवसेनेचा लोकसभा उमेदवार याचा जो पराभव झाला त्यामागे थोडाफार हात जयंत पाटलांचा आहे असा संशयही प्रसारमाध्यमांमधून व्यक्त झाला. आणि त्यामुळे कदाचित हा त्याचा एक भाग म्हणून पण असेल की शिवसेनेने आपला उमेदवार ऐनवेळी आणला मिलिंद नार्वेकर यांच्या रूपामध्ये, असंही म्हटलं जातं. दुसऱ्या बाजूला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी, परंतु जे फुटले, ज्यांनी विपरीत मतदान केलं ते गद्दार आहेत आणि त्या गद्दारांना या निवडणुकीत घरी बसवलं पाहिजे. किंबहुना जनताही त्यांना घरी बसवेल, पण जनतेला अजून माहीतच नाही ते कोण आहेत. त्यामुळे ते सांगण्याची जबाबदारी सभागृहातील सदस्यांवर आहे. निश्चितपणे लोकशाहीच्या निकोप वाढीसाठी, संवर्धनासाठी केवळ राजकारण करून चालणार नाही तर तत्वाचा सिद्धांतही पाळावा लागेल आणि त्याचा विश्वास मतदारांमध्ये निर्माण करावा लागेल. अन्यथा कुठल्याही कारणास्तव महाविकास आणि इंडिया आघाडी यांची वाट सुलभ होऊ शकत नाही. हाच या निवडणुकीने संदेश दिला आहे. निश्चितपणे आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर पहा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.